सांगायचं असं सांगून दे बाई. काही म्हणत असं तर आता काही डाऊट घेऊन नवऱ्याबद्दल सासूबद्दल नंदाबद्दल बोलून टाक सगळं. काही मनात ठेवू नको बरं का. सांगितलं ना आता रात्री जे असं म्हणतो ते म्हणून योच काही नाही अगं, काहीच नाही. सगळं छान आहे, मस्त मस्त आहे सगळं. सगळं व्यवस्थित आहे म्हणते होय ग. मग पण एक सांगते तुला, ह्या सकू काकूचं तू एक ध्यानात ठेव बरं का. तुला एक शिकवण देते मी. हो काकू सांगा ना, काय म्हणता? बोली नवरा हा आपल्या उशाचा साप असतो बरं का बाई. जास्त विश्वास ठेवायचा नाही नवऱ्यावर बरं का. नाही राजाजी अशी नाही, लय चांगलं आहे माणूस आहे राजाजी, लय चांगला. हो चांगलंच असते सगळे. तरी पण सांगते, कोणच्या मनात कधी काय येईल आपण काही सांगू शकत नसतो. माणसाच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही ना. दिवसभर माणूस बाहेर असतो. मग माणसं गण चांगले असते हो, पण ही दुनिया चांगली नसते ना. मग हा ते पण म्हणा. नेहमी नवऱ्याचा मोबाईल चेक करत राहायचं. नवरा कोणाशी फोनवर बोलतो हे लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवत बाई. असं मोका सोडतो नको नवऱ्याला. आणि इतका पण विश्वास चांगला नाही बरं का. हो का कसं को काकू? हो का, असं असतं का? बर बर बर, इथून पुढे मी लक्षात ठेवेन. लेच भोळी बाई सकू बाई, आबोली लेच भोळी. काहीच कळत नाही बाई या आबोलीला खरंच. ले तुला नवरा फसवत असं बेतो ले. जसं म्हणलं तसं ऐकत असं नवऱ्याचं ही नाही का बरं. नाही अजून तिला काय असं विश्वास कसा असतो. मग असं असतं ना विश्वास. काय झालं पण तुम्ही दोघी मला असं कोण बोलू राहिल्या, कोण विचारू राहिल्या, काही कळतच नाही मला. काही नाही का, असंच म्हणलं सांगून ठेवा तुला. कसं आजकाल काही पण ऐकायला येऊ राहिलं ना, मग असं कानावर काही बी येतं बाई. कोणचं लग्न व्हायला राहतं, दोघा नवरा बायको असते आणि माणसाचं बाहेर अफेअर असतं, असं घटना चालू आहे सध्या दुनियामध्ये माय. म्हणून म्हणलं तुला समजून सांगाव. कसं असतं, पैशावाले लोक बघून पोरी फसवत्यात असं म्हणून ग. म्हणून जरा लक्ष ठेवलं पाहिजे, नवऱ्यावर ध्यान दिलं पाहिजे जरा बरं का. हा बाई हा, बरोबर आहे तो, बरोबर आहे तो. आता ना मी चांगलं लक्ष ठेवते राजाजीवर खरंच. अगं मग जेवण करायचं असते ना जरा जरा. सासून विचारलं नाही तुम्हाला जेवायचं काही, जेव्हा म्हणून? नाही बाई, चहा पाणी केला तर सासू ना जेव्हा काही म्हणली नाही. हो का बाई, मी करते मग काहीतरी स्वयंपाक. थांबा तुम्ही. आज आम्ही तुमच्या घरी मुक्कामाला राहणार आहे, तू टेन्शन नको घेऊ. जेवण खाऊनच जाणार आहे आम्ही, पुरणपोळीचा स्वयंपाक. हो मुक्कामाला राहा. आम्ही कुठे तुम्हाला काढून देऊ राहिलो? मुक्कामालाच राहा. ऐकलं वाटतं गंगोबाईनं. पुरणपोळीचा स्वयंपाक नाही करत मी तुम्हाला आज. आज तुम्हाला मी मटणाचा स्वयंपाक करते. मस्तपैकी मटणाला लावते राजूला आणि मस्त भाजी बनवते मटणाची. मायाची भाजी तुम्ही खाऊन पहा. आज आज तुम्हाला आमच्या घरी मटणाचा पाहुणचार. हो आहे, हो मटणच पाहुणचार करा आहे आज यांना, आईला आणि सखूबाईला. बरं तुम्ही मुक्कामाला आल्या, बरं झालं आल्या तर. चांगली गोष्ट आहे मुक्कामाला आल्या तर. बरं अबोली, बसा तुम्ही. करा गप्पा आईसोबत काकूसोबत. मी स्वयंपाकाला लागते, राजूला फोन वगैरे करते. कधी येतो काय पाहते. हो आई हो करा. तो काही लवकर येत नाही घरी. जर लवकर येत असेल तर त्याला सांगते, नाही तर मग तो उशीर होणार असेल त्याला तर तो सासऱ्याला फोन करून सांगते. असं करते पण. हो आई तसं करा. आता बाई ते सासूलेच बदलली हो. लगे आमच्यासाठी मटणाचा स्वयंपाक, बाप रे बाप. हो बाई, नाही तर गंगूबाईचं स्वयंपाक होतं खरं आहे बरं का. हो मला खाऊ घालायचं म्हणलं तिला लय हे होतंय, बेकार बेकार मन तिचं. कसं काय एवढी पगळी काय माहिती आपल्याला. हो खरं यायचं काकू. आता खुशखबर नाही का मला. आता नाताची अशी नातू होणार आहे ना. मग त्या खुशी सध्या खुशी असल्यावर काय तर कोणी माणूस खुशीमध्ये काही पण करू शकताय. मग असं तेच ना. मग बरोबर आहे बाबुली, बरोबर तो. अगं सनाया, मला तू इकडे का बरं घेऊन आलीस? मस्त एखाद्या रिसॉर्टला गेलो असतो ना, बसलो असतो, मस्त खाल्लं पिल्लं असतं एखाद्या रेस्टॉरंटला. इकडं का आणलं मला तू या इकडं नदीच्या काठी? हे बघ राजू, मला काहीतरी बोलायचं तुझ्याशी. अगं काय बोलायचं, बोल ना. हे बघ तुला मी काय सांगते, तू लग्न कधी करणार आहे माझ्यासोबत सांग. काय लग्न? अरे बापरे. तू एवढा का घाबरला? लग्नाचं नाव ऐकून एवढा का घाबरला? तू तर अगोदर म्हणायचं ना की आपण लग्न करू, मस्त लग्न करू, आपला मस्त संसार करू. आता काय झालं? अगं असं अचानकच तू लग्नाचा विषय काढला तर मग कसं ना. आणि तुला तर माहिती आहे माझं लग्न झालेलं आहे पहिलं म्हणून. ते मला काय माहित नाही. मला लग्न करायचं तुझ्याशी.
सांग कधी करतो ते सांग मला. ते तुझं पहिल्या लग्नाचं नको सांगू मला काही. अरे बापरे, आता काय सांगू मी हिला? मला मला वचन दे मला की तू माझ्याशी लग्न करशील लवकरात लवकर. असं असं कसं वचन देऊ अगं? असं कसं वचन देऊ? हां, आता उद्या मला एक लेकरू होणार आहे आणि ते लेकरू बायको कसं अगं, कसं मग? तुला तुला बाळ होणार आहे? हा? हो अगं हो. हा? आणि तू माझ्यासोबतही राहतो आणि बायकोसोबतही चांगला राहतो म्हणजे हे काय? तू तू मला फसवत नाही ना? फसवत नाही ना मला? नाही ग नाही, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप प्रेम आहे. तू तू माझी प्रेमिका आहेस ग. मग तुझ्या बायकोला बाळ कसं काय होणार आहे? हा? तू तू का होऊ दिलं बाळ तिला? का का केलं तू? बाळाचा प्रयत्न का केलास तू? अगं ती कसं, आता कसं सांगू, तिला घरात डाऊट यायला नको ना, म्हणून म्हणून अगं तिच्यासोबत चांगलंच राहावं लागतं, चांगलंच वागावं लागतं ना. आणि मी खूप प्रयत्न केला अगं. मला आजच कळालं अगं, रात्री रात्री कळालं मला की मी बाप होणार आहे म्हणून, मी पप्पा होणार आहे. मला रात्रीच कळालं. बाप रे बाप. पण पण माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, खूप प्रेम आहे सनाया मला. सनाया, तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी सनाया. हे बघ, तू जर खरं तुझं माझ्यावर जर प्रेम आहे ना तर ठीक आहे. तू तू होऊ दे तुझं बाळ, होऊ दे. त्या बाळाला मी सांभाळते, मी सांभाळेन त्या बाळाला. आणि तिला तू डिवोर्स देऊन टाक आणि माझ्याशी लग्न करून टाक. काय? त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल ना. घरी आईला बाबाला काय सांगू मी? हां, काय सांगू तूच सांग. मला नाही माहिती, तू काहीतरी विचार कर. काय विचार कर काहीतरी. असंच मी खूप टाइमपास करणार ना तुझ्यासोबत मग. आणि माझ्या घरचे माझ्या तशीच कोणाच तरी लग्न लावून देईन. मग कसं कसं करू मग मी? जरी तुझी बायको आहे घरी पण तुझं प्रेम तर माझ्याशी आहे ना. मग तिच्याशिवाय तर तुझं प्रेमच नाही तिच्यावर. तुझा जीव सगळं माझ्यात आहे. हो अबोली, खरं आहे अबोली, हे खरं आहे. तू खाली बस, खाली बस, खाली बस. तू बस पहिले, एवढी शॉक नको हो. बस खाली, बस 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 खाली बस. आणि शांत हो बघ, शांत हो. हो शांत शांत हो. हे बघ, मला तुझ्यावर विश्वासच नाही राहिला. नाही राहिला तुझ्यावर विश्वास मला. हे बघ, तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल, ठेवावाच लागेल विश्वास. तरच आपलं प्रेम सक्सेस होईल, तरच आपलं लग्न होऊ शकन. नाही तर तू विश्वास ठेवला नाही माझ्यावर तर आपलं लग्न होणं हे शक्य नाही. विश्वास ठेवावाच लागेल तुला. ठीक आहे, मी ठेवते तुझ्यावर विश्वास. ठीक आहे. आणि तुझं हे बाळ होऊ दे किंवा बाळ होण्याच्या आधी आपण लग्न करू शकतो डिवोर्स देऊन. नंतर ते बाळ आपण घेऊन येऊ शकतो. त्यात काय एवढं? हो हो, करू शकतो आपण. पण थोडं वेळ दे ना मला, थोडा वेळ दे ना. जर मी अगोदरच हे असं केलं तर माझे पप्पा ना, जर मी घरी सांगितलं ना असं आपल्याबद्दल, तर माझे पप्पा मला त्यांच्या पूर्ण प्रॉपर्टीमधून बेदखल करून टाकन आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या बायकोच्या नावावर करून टाकन आणि माझ्या बहिणीच्या आणि बायकोच्या नावावर करून टाकन. त्यामुळं थोडंसं आपल्याला वेळ द्यावा लागेल, काहीतरी कारण बघावं लागेल डिवोर्ससाठी. असं अचानकच माझं अफेअर आहे बाहेर बुवा म्हणून असं नाही करावं लागणार ना. ठीक आहे, बघ विचार करतो. हो 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 बघ, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. नाही राहू शकत राजा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हो ग हो, माहिती मला, माहिती, सगळं माहिती मला. ठीक आहे, चल घरी मग. काय करतो आता इथं बसून? मला हेच बोलायचं होतं तुझ्याशी. हेच, बाकी काही नाही. काही नाही बाकी. हो हो, चल घरी चल. मलाही घरी वाट बघत असतील. एक मिनिट हा, आईचा फोन आहे. हा आई, बोल आई. अरे राजा, येता ना 1.5 किलो मटण घेऊन ये. आई, एवढं 1.5 किलो मटण कशासाठी? हां, आपण तर 4च माणसं आहे, 4-5. मग? अरे आबोलीची आई आली, आई आणि सकू काकू आलेले आहे, त्यांच्यासाठी पाहुणचार करायचा आहे, तर 1.5 किलो घेऊन ये. असं बरं घेऊन येतो. चल ग चल, जायचंय मला. चल घरी मटण घेऊन जायचे 1.5 किलो. पाहुणे आलेत, आबोलीची आई आणि गावातली बाई आली आहे, सकू काकू, पाहुणीची आमची. त्यांच्यासाठी पाहुणचार करायचं तर मटण घेऊन जायचंय. हो ठीक आहे, चल घे तुला काय घ्यायचं सोडते घरी. चल. ऐक मग सनाया, जाय पटकन. कोणी यायच्या आधी चालले जाय, परत पाहिन कोणी बाहेर आलं की. जाय. बर. अरे बापरे, हीच ती पोरगी. अरे बापरे, राजा तिच्या गाडीवर होता बसलेला. अरे सकू काकू, तुम्ही इथं काय करता बाहेर? हा, चला घरात, चला चला. एक सांग मला, ही पोरगी कोण आहे? कोण आहे ही पोरगी? हा, ही कोण नाही, अशीच आहे ती ऑफिसमधली. आम्ही दुपारी होतो ना, दुपारी तुला आम्ही ह्या पोरीच्या गाडीवर पाहिलं तर मागून बसेल आणि तू खूप मोठे हसत होता. 2 जण तुम्ही जोरात हसत होते, म्हणून विचारू लागले कोण आहे बाई पोरगी म्हणून. हा, भानगड काय राजा, भानगड काय? काहीच भानगड नाही काकू, काहीच नाही. ही माझ्या ऑफिसमधली. आम्ही कामानिमित्त बाहेर गेलो होतो ना,
बाहेर गेलो होतो कामानिमित्त. असं आम्हाला काही काम असलं तर आम्ही असं जात असतो बाहेर ऑफिसच्या बाहेर पण काही कामं करावं लागतं ना आम्हाला, तर असंच गेलो होतो. बाकी तर काही नाही पप्पा. तुमचं म्हणणं काय पण? हां मग म्हणणं काही नाही बाप्पा. लय नादर बायको भेटली तुला, गुणी बायको भेटलेली बरं का. हो तिच्याकडे लक्ष ठेव ना. आता ती पोटोशी आहे बरं का. हो लक्ष ठेव, आपल्या जच्च्या बच्च्याचं ध्यान ठेव. असं नादी लागू नको बाहेर पोरीच्या तू. असं नाही सकू काकू. असं बाहेर गेलं की ऑफिसला पोरींना बोलावं लागतं, त्यांच्यासोबत बाहेर जावं लागतं, कुठंतरी कामानिमित्त एकत्र यावं लागतं. असं नसतं काही. असं सोबत हिंडलं म्हणून, कुठं गाडीवर गेलं म्हणून असं काही थोडं असतं. काही अफेअर गिफेअरचं थोडं असतं काही. तुम्हाला काही माहिती नाही अजून खेडेगावामध्ये. खेडेगावातले विचारच वेगळे. असं नसतं काही. ठीक आहे बाप्पा, असं जर असेल तर चांगलं आहे. पण लक्षात ठेवा, लय गुणी बायको बाबा तोही भेटेल. हो अशी पोरगी लाखात एक पोरगी ही अबोली लाखात एक दिवा लावून शोधली तर भेटणार नाही अशी पोरगी नंतर. त्यामुळं जप चांगलं ह्या अबोलीला, चांगलं जप. लय गुणी पोरगी बाप्पा लय. हो काकू हो. चला चला घरात जा. मॅडम तुम्ही जा 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 जा. हो सर हो, जाते जाते सर जाते. ठीक आहे, या मग उद्या ऑफिसला. हो जा जा जा. ऑफिसमध्ये भेटू मग. जा आणि ते कामं आहे ते करून घ्या तुमचे. हो जा. काय राजा, या किती खोटं बोलतो हा राजा. किती याला खोटं बोलावं लागतं. आणि काय माझ्याशी लग्न करेल का हा खरंच? नाही, मी तर लग्न करणार आहे त्याच्यासोबत. एवढा मोठा बंगला, एवढा पैशावाला, एवढा मोठी फॅक्टरी, मी काय याला असं जाऊ देणार आहे का? त्याला बायको असो का लेकरं असो, मी इथं त्याला सोडणारच नाही. मी तर याच्याशी लग्न करणार म्हणजे करणारच. चला ना, घरामध्ये कोण उभं राहिलं एवढं तोंड वाचून? चला. आणि बाहेर काय करत होते तुम्ही? सगळ्या जण घरात, आणि तुम्ही बाहेर काय करत होत्या? काही नाही, सहज आले होते असंच पाय मोकळा करायला. पण तू दिसला पुढं त्या पोरीसोबत. आणि राजा सांगतो तुला, आबोलीच्या माईला पण पाहिलं होतं तुला ह्या पोरीसोबत. हो गाडीवर हिंडताना आबोलीच्या माईला. आणि म्या तिला समजून सांगितलं की असं काही नसेल म्हणून. हो बरं का. काय सांगितलं लक्षात ठेव. असं नादी लागू नको बरं का बाहेर पोरीच्या. नाही ना काकू, नाही ना. सांगितलं ना मी तुम्हाला. ती गोष्ट सांगितली. तसं आहे ना हे. तुम्हाला बोललो ना मी, ऑफिसच्या कामानिमित्त गेलतो. मग परत तेच का? चला. आणि त्या आबोलीच्या आईला पण समजून सांगा की असं आहे म्हणून, बरं का. हो पप्पा, मी सांगते समजून. पण तू पण ध्यानात ठेव त्या सांगितलेल्या गोष्टी. हो काकू हो. चला. गंगूबाई तुम्ही पण बसा ना, घ्या तुम्हाला पण वाढून. हो हो, मला पण घेते. पहिले पाणी देते ना तुम्हाला. बरं घ्या. सगळ्यांसोबत जरा बरं वाटतं जेवण. वा सखूबाई, स्वयंपाक तर लय मस्त होय बरं का तुमच्या हातचा. चव आहे बाई तुमच्या हाताला, खरंच लय चव आहे. हाव का हो? काही लागलं सांगा बरं का, पोटभर जेवा. बाई या बोली, तुला काही पाहिजे का बाई? पीस देऊ का? पीस मटणाचे पीस सुक्क. नको आई नको, मला नको. बस हेच खूप झालं आई. हेच धकधकीने काय माहिती आई मला. असं नाही म्हणायचं बाई, धकधकी नाही. पोटभर खाय. जे आवडतं ते सांगायचं बाई मला. हो असं नाही. आता आपण 2 जेवायचं आहे. 2 जेवायच्या बाईना कसं खाल्लं पिल्लं पाहिजे पोटभर. बाळाला सगळं पोषक आहार भेटला पाहिजे. हो आता बाया पाय कशी काळजी करते हो. पाय आबोलीची माय, पाय सासू कशी काळजी करते. हो बाय खरंच. हो आई हो. पण इन बाई तिला ना करू चिकन मटन असं आवडीने खातच नाही पोरगी. आता कसं तरी म्या बोलू माय तिला सवय लावली खायची. नाही तर पहिलं अजिबात खात नसे बाई. नकोच म्हणायचंय खायला मटन चिकन की असे ती म्हणजाय मला. पण आता थोडंफार लागली खायला. रस्सा खाती. तर मी रस्सा खायची सवय लावली कशी तरी. तर मी आता पीस खायची सवय लावा बाई तिला. हो तुम्ही चिंता करू नका बाई. इन बाई अजिबात चिंता करू नका. पहा मी तिला कसं सवय लावते सगळं खायची. सगळं खाल्लं पाहिजे तिनं. हो मला काय माहिती बाई काऊन आई, मला खाऊच वाटत नाही बाई आई. मला खाऊच वाटत नाही. काही म्हण बाई तू. मला ते जीवायचं लय दया येते बाई. ते जीव कापाचे, जीव घ्यायचा आणि आपण खायचं. त्याच्यामुळे मला खाऊ वाटत नाही. पा कशी मायाची. अरे तुम्ही जेवायला बसल्या? अरे राजा, करू तुला ताट? बस तू पण बस आमच्यासोबत बस. नाही नको आई. मी बाबासोबत जेवेन. बाबा मी ताई सोबत जेऊ. असं म्हणतो का? ठीक आहे. मग तुम्ही सोबत जेवा. आता तुमची वाट पाहून मी घातलं पाहुण्याला जेवू. म्हणलं तुम्ही कधी येता, म्हणजे बापल्या खायचं तर ते गप्पा गोष्टीच होत नाही आणि मोबाईलच पाहणं होत नाही. म्हणलं तोपर्यंत पाहुण्याला तरी खाऊ घालू आपण. जा मग बसा बाहेर. नाही तर जेवायचं असेल तर जेवून घ्या आमच्यासोबत. करते तुला ताट. नको करू ताट. मी जेवतो नंतर. जेवतो मी नंतर. मी पाणी प्यायला आलो होतो. पाणी भेटेल का मला प्यायला? हो नाही, हे ग्लास घे. काही पाहिजे का कोणाला? असं बाई काही पाहिजे का? आबोलीची माईचा चेहरा बरा दिसतोय जरा. काही नाराज दिसत नाही. मला डाऊट तर नाही आला नाही बायाला. सखूबाईला ना आबोलीच्या आईला यायला पण नाही पाहिजे.
हा घे आई ग्लास, झालं माझं पाणी पिऊन. ठेव खाली. बरं झालं, याला मोठा डाऊट नाही आला काही. इथं घाबरलोच होतो, डाऊट घेऊट आलं काय मला. सनायाची गाडीवर पाहिलं यांनी हसताना, मोठमोठ्याने हसताना म्हणल्या ना त्या, पाहिलं म्हणून. बरं झालं, त्यांना जर डाऊट आला असतं तर बापरे, माझं तर काहीच खरं नव्हतं मग. हो. मटणासोबत भाकरच खायला मजा येते, पण नाही बरं सखूबाई, पोळीसोबत मजा नाही येत. हो खरं आहे तुमचं, भाकरीची मजा येते मटणासोबत. मस्त सुरूमुरू रस्सा मटण, मस्त मजा येते भाकरीसोबत. पोळीसोबत खरंच मजाच नाही येत खायला मटण. हो, आबोलीच्या पप्पाला बी लय भाकर आवडते मटणाच्या भाजीसोबत. पोळी नकोच म्हणते ती, पोळी तर नकोच. भाकर बाजरीची किंवा ज्वारीची आणि कांदा लिंबू, बस मग असे हाणते का नाही सुरून, पोटभर जेवते. हो बाई, मटणाचं जेवणच असं आहे की पोटभरच जेवतं माणूस मटणाच्या स्वयंपाकात. असा रस्सा कोण्या भाजीचाच होत नाही. कुठं होतो कोण्या भाजीचा असा रस्सा? कसा करा तुम्ही? जसं मटणाचा रस्सा होतो तसं कशाचाच होत नाही खरं.